फार्मर ट्रॅक्टर तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो जवळ जाऊन. हे बघ त्या फार्मर ट्रॅकपेक्षा फार्मर ट्रॅक 60पेक्षा याची लांबी पण थोडी वाढ वाटते मला. लांबी जास्त आहे थोडी. फार्मर ट्रॅक 45 EPI रिडक्शनमध्येच आपण EPM. फार्मर ट्रॅक 45 सुपर मॅक्स. ह्याच्यामध्ये फार्मर ट्रॅक 45 पॉवर मॅक्स म्हणून येतो. तो 48 हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर आहे. आणि एक 45 पॉवर मॅक्स म्हणून येतो 50 हॉर्स पॉवर बंदी पण येतो याच्यामध्ये फार्मर ट्रॅकमध्ये. आणि एक 50 म्हणून आहे फार्मर ट्रॅक 50, तो पण 50 हॉर्स पॉवरचा आहे. तो T20 गिअरबॉक्समध्ये येतो. हा T20मध्ये नाही, याला फक्त लव टॉप 2च गिअर दिले, डबल नाही दिलं आहे. हॉर्स आणि बुल तो गिअर नाही दिला याला. T20 गिअरबॉक्सचा एवढा फायदा आहे की आपण जो लव टॉप रेग्युलर लावतो ट्रॅक्टरला त्याच्यामध्ये परत गती कमी करता येते. म्हणजे डबल लव टॉप म्हणतं असं तरी चालतं. तुम्हाला तो गिअर दाखवतो मी. हा जो आहे हा आपला मेन गिअर आहे. आणि हा जो आहे हा लो टॉप. हा लो टॉप दिल्यानंतर परत हा एक दिला आहे T20 गिअरबॉक्स त्याला म्हणतो. हा लो टॉप टाकल्यानंतर याला पण आपण लो आणि हाय करू शकतो. याच्यात पण स्पीड कमी जास्त करता येतो. हा व्हिडिओचा मेन गिअर दिला आहे. 45 स्पीड व्हिडिओ आणि मल्टी स्पीड व्हिडिओ दोन्ही पण दिले याला. त्याला सेपरेट क्लच दिलं आहे व्हिडिओचं. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो क्लच कशा प्रकारे काम करतो. काहींचे लक्ष देत नाही. म्हणजे मला पण जोपर्यंत हा ट्रॅक्टर माझ्याकडे नव्हता डबल क्लचचा तोपर्यंत मला पण कसं एंगेज करायचा, कसं डिसएंगेज करायचा त्या क्लचचं काहीच माहीत नव्हतं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी का ट्रॅक्टरचं ॲव्हरेज जे ॲव्हरेज आहे ट्रॅक्टर जसं डिझेल टाकणे टाकी फुल केली त्यानंतर डिझेल टाकणे. तुम्हाला मी डिझेल सांगतो झालं का मग दाखवतो किती घंटे चाललं ट्रॅक्टर, किती डिझेल ओढले एका तासाला. कारण दुसऱ्या दिवशी मला थोडं काम निघाल्यामुळे मी काही केलं नाही. ट्रॅक्टरचं ॲव्हरेज काय चेक केलं नाही मी. कारण दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर फुल करून परत किती डिझेल बसतं त्या ट्रॅक्टरमध्ये त्याचं कॅल्क्युलेट करून तुम्हाला सांगत होतं एका तासाला किती डिझेल ओढलं ते.
सगळ्या मशीनमध्ये जेवढे पण मल्टीक्रॉप थ्रेशर आहेत तेवढ्या थ्रेशरमध्ये पुणे मशीन सगळ्यात नागडं मशीन आहे. जेवढ्या मशीनपैकी सगळ्यात नागडं मशीन पुणेच आहे बघा. आता हे 54,000 मशीन घ्यायला गेलं तर याची किंमत आज 6,30,000 रुपये आहे. या मशीनचं आम्ही नवं घेतलं त्यावेळेसच व्हील बँड होता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते चालू आहे आता. ते 3 सीझन झाले, आता हे 4थं सीझन. मशीनची दाण्याची क्वालिटी खूप एक नंबर आहे. दूध पण बारीक करतं. टाका ना.